नमस्कार श्रोते हो, कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे लेखक श्री अविनाश गंगाधरराव पारवे लिखित प्रेम आत्म्याचं. श्रोतो, ही मराठी कथा आपण ऐकत आहात आर्य कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवर. अशाच नवनवीन कथांसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा. बऱ्याच दिवसानंतर आज शाळा पुन्हा सुरू होणार होती. एक शिक्षक शाळेवर यायला तयार झाला होता आणि आजच तो येणार होता. आज त्याचा पहिला दिवस. गावकरी वेशीपर्यंत आले. सगळेजण खुश होते. प्रत्येकाचा चेहरा आनंदाने फुललेला, कारण त्यांच्या मुलांना आता शाळा शिकायला माळ ओलांडून जायची गरज नव्हती. त्याचवेळी तो दांडगा तरुण शिक्षक गावाच्या जवळ आला. त्याला बघताच गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. वा, काय मर्दगडी हाय, कसं चालतो या रुबाबात पहा तरी. येऊ तर रुस्तमी हिद्दत दिसतोय बुवा. अशाच गोष्टी चालल्या होत्या सर्वांच्या. आणि मास्तराचं हे रांगडं रूप दुरूनच एक सुंदर तरुणी न्याहाळत होती. नकळत ती लाजली आणि तशीच घरामध्ये पळाली. तिला मास्तर खूप आवडला होता. ती त्याचाच विचार करत होती. ही गोष्ट मास्तराच्या मात्र गावीही नव्हती. मास्तर जवळ येताच सरपंचांनी त्यांच्या गळ्यामध्ये हार घालून त्याचं स्वागत केलं. अहो, याची काय गरज होती सरपंच साहेब, मी कुणी मंत्री संत्री थोडाच आहे. मास्तर भाबडेपणाने बोलले. तुम्ही आमचं गाव शहाणं करायला आलासा मास्तर, आमची लेकरं शहाणे करायला आलासा, हे काय कमी हाय वय. सरपंच भावनेच्या भरात बोलले. अहो, हे तर माझं कामच आहे. बरं, ते जाऊ द्या, चला आपण शाळा पाहूया. असं म्हणून मास्तर गावाच्या लोकांची जत्रा सोबत घेऊन शाळेकडे निघाले. शाळा सुधारलेली नव्हती, तरी खराब मात्र नक्कीच नव्हती. मास्तर ऑफिसकडे वळत सरपंचांना म्हणाले, सरपंच, मुलांना उद्यापासून शाळेत यायला सांगा. आज मी ऑफिस बघून व्यवस्थित करतो. अहो, काही लागलं तर इथं 2-3 माणसं बसलेलीच आहेत बघा, आम्ही बी येतो. हो, मागेन मी लागलं तर. आणि हसतच हात जोडून नमस्कार केला. सरपंच निघाले आणि घराकडे जायला तयार झाले. चालता चालता पोलीस पाटील सरपंचाला म्हणाले, सरपंच, माणूस लई रगदार आहे, पर काही बी म्हणा, स्वभाव लई चांगला वाटतोय बघा. होय सरपंच, आता आपल्या मुलांची काही पंचायत होणार नाही. ते शिकून नक्कीच मोठे ऑफिसर होतील. जोशीबुवा मंद मंद हसत म्हणाले, होय, ऑफिसर होतील, पैसे कमावतील, शहराला जातील, पर हिथं पोरायला शिकवायला एखादा मास्तर होणार नाही. सरपंच रागारागाने बोलले. जोशीबुवांचा चेहरा पडला आणि मग कुणीच काही बोललं नाही. पारापासून जत्रा फाकली. जो तो आपल्या घराकडे निघाला, कामाकडे निघाला. मास्तर ऑफिसमध्ये बसून जुना रेकॉर्ड चालत होते. दुपारची वेळ झाली. रेकॉर्ड पाहून पाहून मास्तर खूप दमले. पण देवयानी, कुमारी देवयानी पाटील या नावाच्या रेकॉर्डपाशी येताच मास्तर आळस झटकून पुन्हा पुन्हा रेकॉर्ड पाहू लागले. सारखे 3 वर्ष वर्गामध्ये पहिली असणारी मुलगी, पण आज तिचा रेकॉर्ड दिसत नाही. या वर्षीच्या हजेरीपटावर तिचं नावच नाही. का कुणाच ठाऊक मास्तर अस्वस्थ झाले. ते रेकॉर्ड तसंच ठेवून बाहेर आले. तितक्यात एक जण धावत त्यांच्याजवळ आला. मास्तर, मी रामराव, काय काम होतं? तो जवळ येताच म्हणाला, रामराव, इथं एखादं हॉटेल आहे का रे? मास्तर जवळ जात म्हणाले, नाही जी, पर काय खायचं असलं तर आणायचं का? त्याने विचारलं. तसं त्याच्या गळ्यामध्ये हात टाकून मास्तर म्हणाले, नाही रे, मला दुपारच्या चहाची सवय आहे म्हणून विचारलं.
असं वय, तुम्ही घराकडे येता का? कमीच येऊ घेऊन चहा? नाहीतर तुम्ही राहू द्या, मीच आणतो. असं म्हणून तो निघाला. तसे मास्तर त्याला म्हणाले, अरे रामराव थांब, आपण दोघं मिळून जाऊया तुझ्या घरी. आणि ते निघाले. मास्तरांच्या मनामध्ये विचारांचं नुसतं वादळ उठलं होतं. खरं म्हणजे या अस्वस्थतेचं त्यांनाच आश्चर्य वाटत होतं. मनातले विचार रामरावापुढं उघड करावे की करू नये, विचारावं तर कसं विचारावं? मास्तर, काय झालं? त्यानं मास्तराचे विचार बघणे चेहऱ्याकडे पाहून विचारलं. तुला एक विचारू रामराव, खरं खरं सांगशील? मास्तर त्याला म्हणाले. काय असं म्हणताजी? त्याला चिंता पडली. मास्तर विचारतात ते काय विचारतात? देवयानी. त्यांना फक्त एवढा शब्द उच्चारताच पटकन रामराव म्हणाला, देवयानीचं काय जे? तू घाबरला होता ते शब्द ऐकून. का रे घाबरलास एवढं भूत पाहिल्यासारखा? मास्तर त्याला हसत म्हणाले. पर देवयानीचं काय हो मास्तर? त्यांना आता स्वतःला आवरलं. अरे ती प्रत्येक वर्गामध्ये पहिली यायची, तरी पण आज तिचा रेकॉर्ड वगैरे काही सापडत नाहीये. गाव सोडून गेले का ती शहरामध्ये शिकायला? मास्तरांनी विचारलं. तसं नवं मास्तर, तिच्या बाला नोकरी होती, बदली झाली आणि गेला तो खाटलं घेऊन. असं होय. एक हुशार मुलगी आपण गमावली. ती असती ना तर नक्कीच गावाचं नाव पेपरात आणलं असतं बघ. बरं ते जाऊ दे, चहाच बघ. मला थोडं काम करून घराकडं पण जायला हवं, नाहीतर उशीर होईल. आणि असं म्हणून मास्तर त्याचं घर न्याहाळू लागले. मास्तर, असं रोज रोज येणं जाणं परवडेल का हो तुम्हाला? चहा करता करता त्याने विचारलं. नाही रे बाबा, 1-2 दिवसामध्ये खोली पाहून येणार आहे राहायला. मास्तर त्याला म्हणाले. हे बाकी बेस हवील बघा. असं म्हणून तो सुद्धा गप्पा मारायला बाहेर येऊन बसला. मास्तर, एक विचारू का? रागवायचं नाही हा? तो लाजत म्हणला. अरे लाजतोयस काय मरता, विचार ना. मास्तर त्याच्यामध्ये मिसळू पाहत होते. तुमचं लगीन झालंय नव्ह? त्यानं अडखळतच विचारलं. का रे बाबा, माझ्या लग्नाची चिंता तुला का लागलीये? पोरगी पाहिलीस का काय एखादी माझ्यासाठी? पाहिली असेल तर ठरवून टाक की सरळ. पोरगी मला दे आणि हुंडा तू घे. मास्तर मोठ्याने हसत म्हणाले. त्याचा चेहरा गोरामोरा झाला. हे रामराव, राग मानू नकोस बरं का. अरे माझा स्वभावच आहे असा. गप्प राहणं मला काही आवडत नाही बघ. पण खरं सांगू, अजून लग्न व्हायचंय माझं. मास्तर त्याला हसत हसत म्हणाले. आणि ती सुंदर तरुणी हे सारं काही अंतरावरून पाहत होती. मास्तरांचं लग्न झालेलं नाही हे ऐकून तिचा चेहरा उजळला. ती वळली आणि पुढच्या वळणावर दिसेनाशी झाली. संध्याकाळी मास्तर एक पुस्तक हातात घेऊन निघाले. माळाच्या पायथ्याने जाताना काही वेळातच गाव दिसेनासं झालं आणि एका वळणावर मास्तरला ती सुंदर तरुणी झाडाखाली बसून काहीतरी वाचताना दिसतोय. मास्तराने आजूबाजूला पाहिलं. तिथून जवळच एक सुंदर बंगला होता. आजूबाजूला रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला बागीचा होता. पण मास्तरांचं मन त्यांना स्वस्थ बसू देईना. खरी लाईट आहे, एवढा छान बगीचा सजवलाय, मग ही इथे बसून काय वाचतीये की वाट पाहते कुणाची? खरं सांगायचं तर तिचं सौंदर्य पाहून मास्तरांचा पायच उचलेना. ती तिच्याजवळ गेली. मास्तरांना पाहताच ती उठली आणि नमस्कार केला. नमस्कार, पण यावेळी अंधारात इथं? नाही, काही लक्षात आलं नाही. मास्तर तिला म्हणाले. मी तुमचीच वाट पाहत होते. ती लाजली. खरंच ती खूप सुंदर दिसत होती तेव्हा. माझी? मला वाटतं आपण पहिल्यांदाच भेटतोय. मग? मास्तर मंद मंद हसत बोलले. नाही, थोड्या वेळापूर्वीच रामू काका आले होते. तुम्हाला खोली पाहिजे म्हणत होते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुमच्याकडे खोली आहे तर.
मग तर प्रश्नच मिटला. आपण एका ठिकाणी बसून बोलूयात का? मास्तर म्हणाले. असं करूया, आपण आतच बसूयात. इथे अंधार सुद्धा खूप झालाय. मास्तर तिच्या मागोमाग आत आले. तिनं पुस्तक एका खाण्यामध्ये ठेवून दिलं. मास्तरांची जिज्ञासा त्यांना गप्प बसू देईना. आता काय वाचत होतात तुम्ही? त्यांनी धाडस करून तिला विचारलं. शेक्सपियर. मला खूप आवडतात त्यांची नाटकं. ती मनमोकळेपणाने मंद स्मित करत बोलली. चहा घेणार की दूध? चहा चालेल, मास्तर म्हणाले आणि तिचा तो पुस्तकाचा संग्रह पाण्यामध्ये दंग झाले. जवळपास सर्वच मोठ्या मोठ्या लेखकांचं साहित्य होतं त्यामध्ये. चहा तर घ्या सर. तिच्या गोड आवाजाने मास्तरांची तंद्री भंग पावली. हो 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 असं म्हणून त्यानं चहा घेतला आणि ते म्हणाले, तुमचं वाचन खूप दांडगं आहे. खरंच मी यातलं अर्ध साहित्य सुद्धा वाचलं नसेल. मग आता वाचा की, काय फरक पडतोय? ती आपल्या ओठांची सुंदर हालचाल करत म्हणाली. खरं सांगू सर, तुम्ही एकटे जेव्हा वाचत असताना तेव्हा त्या वाचनाला काही अर्थ नसतो. जोपर्यंत तुम्ही ते तुमच्या पद्धतीने तुमच्या एखाद्या मित्राला सांगत नाही, त्याच्यावर चर्चा करत नाही. ज्ञान हे स्वतःपुरतं असतच नाही, ते इतरांना वाटण्यासाठीच असतं सर. हे बोलताना तिचा कोमल चेहरा गंभीर झाला होता. तुम्ही तर सिरियस झालात. तुमचं खरंच आहे, पण कालपर्यंत, आज नाही. मला आपला मित्र समजा. मला समजावून सांगा शेक्सपियर. माझ्याशी चर्चा करा. गंभीर भाव चांगला ना दिसत तुमच्या चेहऱ्यावर. नकळत मास्तर तिच्यामध्ये गुंतत जात होते आणि मग बराच वेळ दोघांनी त्या कवितेवर चर्चा केली. खूप रात्र झाली होती. अचानक घड्याळाकडे लक्ष जातात मास्तर म्हणाले, हो माय गॉड, खूपच उशीर झालाय. घरी जायला तर अर्धी रात्रच होईल. वेडे झालात का सर? अहो, रात्रीचे 10 वाजतायत. असं करा, आज इथंच राहा. इथंच राहून खाऊ काय? मला भूक लागलीये, त्यामुळे आता मला केलंच पाहिजे. माझ्या हातचं जेवण जमणार नाही का तुम्हाला? ती निराशपणे म्हणाली. ओहो, तुम्ही पुन्हा इमोशनल झालात. ठीक आहे, चला द्या जेवायला. मास्तर तिच्या गहिऱ्या डोळ्यामध्ये उतरत म्हणाले. मग तिनं हसत जाऊन ताट वाढून आणलं. दोघांनी जेवण केलं आणि गप्पा मारत मास्तर तिथंच झोपले. ती त्यांच्याकडे पाहत मंद हसत म्हणाली, सर, यू आर रिअली जीनियस सर. आणि लगेच दिव्याच्या अंधारात गडप झाली. सकाळी लवकर उठून व्यायाम वगैरे करून मास्तर परतले तेव्हा ती त्यांच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. त्यांनी काही विचार न करता ते दूध गटागटा पिऊन घेतलं आणि बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून आले. सर, तुमचं शरीर खूपच पिळदार आहे, ती त्यांच्याकडे पाहत म्हणाली. हे बघा मिस, तुम्ही मला मित्र मानलत ना, मग मला सर म्हणायचं नाही, फक्त वसंत एवढंच म्हणायचं. ठीक आहे? मास्तर तिच्या डोळ्यामध्ये बघत तिला बोलू लागले. त्यावर गालात थोडं गोड हसून ती म्हणाली, तुम्ही सुद्धा मला मिस न म्हणता फक्त देवयानीच म्हणायचं. देवयानी? देवयानी पाटील, ते तूच का? मास्तर आश्चर्याने म्हणाले. हो, मीच ती. तिचा चेहरा खरकन उतरला. काय करावं तिला सुचेना. गुड, व्हेरी गुड, आय लाईक यू. खरंच तू खूप हुशार आहेस, यामध्ये संशय नाही. मास्तरांना खरी गोष्ट माहीत नव्हती आणि त्यांच्या तोंडून हे ऐकून तिला खूप बरं वाटलं. त्यानं बुकसेल्फची चावी त्यांच्या हातात दिली आणि ती म्हणाली, वसंत, यातील एक ना एक पुस्तक वाचून काढा. आपण रोज संध्याकाळी जेवणानंतर यावर चर्चा करत जाऊ. ठीक आहे? तुम्हाला आणखी एखादं हवं असेल तर मला सांगा, मी आणून देईल तुम्हाला. मास्तर वसंतच्या मनामध्ये आलं की तिला गच्च आवडावं, पण मन आवरून तो शांत राहिला आणि हसत म्हणाला, बरं देवयानी, मी चाललो शाळेमध्ये.
तिने मानेनेच होकार दिला. देवयानीने वसंताच्या मनातलं वादळ तेव्हाच ओळखलं, पण बोलून दाखवलं मात्र नाही. ती दारामध्ये उभी राहून वसंताच्या पाठमोऱ्या आकृतीला नजरेआड होईपर्यंत पाहत राहिली. मग दरवाजा आतून बंद केला आणि मागच्या दारानं बागेत गुलाबाच्या झाडापाशी गेली. एक छानसं गुलाबाचं फूल तोडलं आणि आत येऊन वसंताचा विचार करत बसली. दिवस मावळायला आला तसा वसंत ऑफिसमध्ये हजेरी ठेवून आला. आजही पुन्हा तेच गेल्या गेल्या चहा आणि मग वसंताने एक पुस्तक घेतलं. त्याचं वाचन करू लागला. थोडाही अडथळा त्याच्या वाचनामध्ये तिने येऊ दिला नाही. मग जेवणानंतर 2 तास चर्चा केली, पण वसंतानं पुढं जाऊ दिलं नाही. आपला मुद्दा इतका प्रभावीपणे मांडला की तिला तो खोडताच आला नाही. मला तुला एक सांगायचं देवयानी. त्याला पुढं बोलताच येईना. काय काय सांगायचंय तुम्हाला? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं. देवयानी देवयानी असं त्याला त्याच्यापुढं बोलताच येईना. तो स्वतःवरच वैतागला. ओह शिट. देवयानी हसली आणि त्याच्या चेहऱ्याला आपल्या हातामध्ये धरून म्हणाली, माझ्यावर प्रेम आहे हेच सांगायचंय ना? तिचा झालेला तो स्पर्श आणि ते बोल, तो स्वतःला पार विसरला. त्यानं देवयानीला मिठीत घेतलं. तो खूप आनंदात होता, पण त्या स्पर्शानंतर तिला मिठीत तसंच घेऊन तो पलंगावर कलंडला. पण खूप प्रयत्न करूनही त्याला झोप उडवता आली नाही आणि तो तिला मिठीमध्ये घेतल्या घेतल्या झोपी गेला. पण ही त्याची नैसर्गिक झोप नव्हती. देवयानी उठली आणि मागच्या दरवाजानं एका मोकळ्या जागेवर आली. आजूबाजूला जंगलाशिवाय काहीही दिसत नव्हतं. इतक्यामध्ये एका वळणावरून एक वयस्क स्त्री आली. देवयानी तिच्या गळ्याला लागणार तोच ती ओरडली, थांब देवयानी. तू वसंताला स्पर्श केलास, आता मला स्पर्श करू शकणार नाहीस तू. हे काय काय? मला तो आवडला, त्यालाही मी आवडले. मग त्यानं मला मिठीत घेतलं तर काय बिघडलं सांग ना? मी तर त्याला मिठीत घेतल्या घेतल्याच गुंगवलं. मग तू हे काय सांगतेस? देवयानी कळवळून म्हणाली. तुझं बरोबर आहे देवयानी. तुला त्याच्याबरोबर मनमोकळेपणानं प्रेम करता येईल, त्यालाही काही होत नाही. पण तू मला मात्र स्पर्श करू शकणार नाहीस. अगं वेडे, रडतेस काय? तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे. तो खूप छान शिकवतो, तू त्याच्याकडून शिकून घे. मग घरी थांबून तू त्याला पेपर आणायला भाग पाडू शकतेस. नाही गाई, जबरदस्ती नाही करणार मी त्यांच्यावर. मी चालते आई, पण माझ्या प्रेमाने वसंताचे नुकसान तर होणार नाही ना? तिच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते. देवयानी, या आधीच्या मास्तराला सतावून पळवलंस, मग ह्याच्यातच? हो आई, कारण वसंताला देवयानी माहीत होती, पण तिची भीती मात्र त्याला वाटली नाही. देवयानीच्या बुद्धीची त्यानं खुल्या मनानं प्रशंसा केली. मला समजावून घेणारा कुणी भेटलाच नव्हता गाई. म्हणूनच सांभाळून ठेवावं वाटतं मला सगळ्या गावापासून त्यांना. कारण गावाला समजल्यावर ते आम्हाला दूर करतील गाई. ती रडत होती. असं होणार नाही बेटा, तुझ्या मनासारखंच होईल बरं. आता येते मी. आणि ती जशी आली होती तशीच एका वळणावरून दिसेनाशी झाली. सकाळी शाळेला जातेवेळी दोन्ही हात देवयानीच्या गळ्यामध्ये टाकून तिला तो म्हणाला, देवयानी, आज तू खूप सुंदर दिसतेस. सकाळी सकाळी हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याचं कारण? तिनं हसत विचारलं. शाळेमध्ये तोंड गोड करून जावं म्हणतोय.
तो हसत म्हणाला, एवढीशी गोष्ट, थांबा आत्ता साखर घेऊन येते. ती हसू दाबून म्हणाली, नाटक नको करू सा देवयानी. असं म्हणून तो तोंड पुढं करू लागला. तोच तोंडावरती हात ठेवून ती म्हणाली, अजून अंघोळ राहिलीये माझी, संध्याकाळी तोंड गोड करीन. तो रागातच तिला सोडून वाळला. तशी पळतच पुढं होऊन ती म्हणाली, रागावलात? तुम्हाला कळत कसं नाही वसंत? बरोबर, त्यासाठी चेहरा खराब करण्याची काही गरज नाहीये. मला हसून निरोप दे. आणि तिनं त्याला हसून निरोप दिला. आता तोंड गोड करणं वगैरे गोष्टी तशा अंगवळणी पडल्या. एक दिवस असाच विषय निघाला आणि बोलायच्या ओघात देवयानी म्हणाली, माझी खूप इच्छा होती ग्रॅज्युएट व्हायची, डिग्री घ्यायची. अगं मग कॉलेजला ॲडमिशन घे ना. तुझं ॲडमिशन करायचंय का? सांग, उद्या ॲडमिशन करतो मी. वसंत तिला म्हणाला, पण सध्या मी घराच्या बाहेर पडू शकत नाही. तिनं आपलं गाऱ्हाणं मांडलं. मग ठीक आहे, आपण बाहेरून परीक्षा देऊ. आणि त्यानं तिचा फॉर्म आणला. दोघांनी मिळून तो भरला आणि तिचं BA ला ॲडमिशन झालं. दिवस जात होते. तिथं राहून त्याला आता 3 वर्ष होत आले. देवयानीचं BAचं शेवटचं वर्ष संपलं. वसंतचं वाचनही भरपूर झालं होतं, इतकं की या विषयावर तो अधिकारवाणीनं बोलू शकत होता. त्या दिवशी ते खूप आनंदात होते. कारणही तसंच होतं. देवयानीची BAची डिग्री पहिल्या वर्गात पूर्ण झाली. तसं पेपरामध्ये छापून आलं होतं. देवयानीची इच्छा पूर्ण झाली होती. आज तुम्ही काय पाहिजे ते मागा. देवयानी नाही म्हणणार नाही. ती खुशीमध्ये हसत त्याच्या गळ्याला पडली. तसं देवयानीला गच्च आवडीत तो म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचंय देवयानी. होशील माझी बायको? मी तर आताही तुमचीच बायको आहे. खरं सांगू, मला बॅन गर्दी आवडत नाही. ठीक आहे, मग मी आजच जाऊन मंगळसूत्र घेऊन येतो आणि उद्या आपण दोघं लग्न करूयात. वसंत तिला आणखी गच्च आवडीत म्हणाला. दुसऱ्या दिवशी तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून तिला आपली बायको त्यानं करून घेतली. मजेमध्ये दिवस जात होते. पण एक दिवस घरातील डायरीतून तिचा इतिहास समजला. पण तिच्या मृत्यूविषयी त्यामध्ये काही लिहिलं नव्हतं. एके दिवशी सरपंचाच्या घरी आमंत्रणावर गेला. तेथे त्याला देवयानीचा फोटो दिसला. त्यानं विचारलं, सरपंच, देवयानीचा फोटो तुमच्याकडं? मास्तर, तुम्ही हिला कसं ओळखलं? सरपंच घाबरून म्हणाले, ते कसंही असेल, पण इथंही कशी? त्यानं विचारलं. लय चांगली पोर होती बघा मास्तर. सरपंचाला बोलू दिलं नाही त्याने. होती म्हणजे? मास्तर गोंधळून म्हणाले, तिची मोठी व्हायची, शिकायची लय इच्छा होती बघा. पण काय कारणानं तिला परीक्षा द्यायला उशीर लागला आणि एका दिवशी असंच एकाएकी ती हे जग सोडून गेली. त्याच्या बापानं तिच्यासाठी लय पुस्तकं जमा केली बघा, पण त्याला काही बी अर्थ उरला नाही. त्याच दिवशी तिचं मायबाप गाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये गेलं. सरपंचाचे डोळे भरून आले होते. मी येतो सरपंच, असं म्हणून तो निघाला. लपून ऐकणारे देवयानीला वाटलं की आता तो त्याच्या गावाला पळून जाणार, पण नाही, तो घरी आला. देवयानीला पाहताच तिला मिठीमध्ये घेतलं आणि तो म्हणाला, मला एक वचन दे. कसलं वचन? तू देतेस का नाही? तो रागाने तिला म्हणाला. दिलं वचन. काही विचार करून ती बोलली. तसं तिला घट्ट बिलगत तो म्हणाला, देवयानी, तू जिवंत नाहीस हे मला कळालंय, पण तरीही मला वचन दे. मी मरेपर्यंत तू माझी सोबत करशील, मला एकट्याला सोडणार नाहीस. नाही वसंत, तुम्ही नव्या आयुष्याची सुरुवात कर. मी तर आहेच ना. अहो, मी तुमची सावलीच होऊन राहीन. ठीक आहे? ती रडत रडत म्हणाली, नाही देवयानी, मला हृदय एकच आहे
आणि त्यामध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्याला जागा नाही. मला एकच मन आहे आणि ते सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतंय. त्यातून देवयानी काढली तर उरेल फक्त मृत शरीर. वसंत भावनेच्या भरामध्ये बोलत होता. नाही नाही, तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला. तुम्हाला वचन दिलंच देवयानी. जिवंत व्यक्तीचं मृतावरचं प्रेम अजोड होतं. प्रेम शेवटी प्रेम असतं. आजही वसंता देवयानी सोबत आनंदाने संसार करत आहे. त्याला कसलीही अडचण आली नाही, कारण ते निर्मळ प्रेम होतं, आत्म्याचं प्रेम. आणि श्रोतो, याच बरोबर श्री अविनाश गंगाधरराव पारवे लिखित प्रेम आत्म्याचं ही कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथांसाठी पाहत रहा कथालय. धन्यवाद.